आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आपण बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने ठरलेल्या वेळेतच निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, आपण बघू शकतो आज सुनावणी होती खरं तर, आणि पुढची तारीख जी आहे ती 21 जानेवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या 21 जानेवारीला पुढची सुनावणी जी आहे ती होणार आहे। पण अशामध्येच एक महत्त्वाची बाब की आजच्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाला सर्व रस्ते जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने खुले करून दिलेले आहेत। लवकरात लवकर जे आहेत त्या महाराष्ट्रातल्या निवडणुका घ्याव्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका या 31 जानेवारी पूर्वीच होतील असं काहीचं स्पष्ट संकेत जे आहे ते आता दिसून येत आहे। कारण की अर्थातच याआधी देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारी पूर्वी राज्यातील निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात याव्या, आणि अशामध्येच आज देखील पुन्हा एकदा तेच सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीचे वारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुरू जरी असले तरी मात्र उर्वरित निवडणुका महानगरपालिकेच्या असतील, नगरपंचायतीच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, या नेमक्या कधी होणार असा प्रश्नावर टांगती तलवार होती। आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की निवडणुका या लवकरात लवकर घ्याव्या। याच्यामध्ये एक दुसरी बाब सिद्धेश म्हणजे अशी की येत्या 21 जानेवारीला 3 ते 5 जे आहेत न्यायमूर्तींसमोर जी आहे सुनावणी होणार आहे। आणि अशामध्येच ज्या ठिकाणी 50% जास्त मर्यादा जी ओलांडली गेली आहे त्याबद्दल निकाल देण्यात येणार आहे किंवा त्याच्यावर पुढची सुनावणी जी आहे ती होणार आहे। पण अशामध्येच महत्त्वाची आणि प्रामुख्याची गोष्ट 4.5-5 वर्षांपासून ज्या निवडणुका प्रलंबित होतात त्याच्यासाठी आता कुठेतरी पुन्हा एकदा हिरवा कंदील जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। सिद्धेश, पण शुभम, आपण जर बघितलं असेल तर आज न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली तेव्हा कोर्टाने जेव्हा अनेक सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केलेले होते, तर असं सांगण्यात येत होतं वकिलांकडून की बाठिया आयोगालाच आमचा नकार आहे, म्हणजे त्याच्यावरती त्यांचा आक्षेप होता। या संदर्भामध्ये काय घडलं होतं कोर्टात? अर्थातच ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली त्यावेळेस निवडणूक आयोगाचे वकील असतील आणि बाकी सर्व जे त्यावेळेस उपस्थित असलेले वकील असतील त्यांनी आपापले मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी मांडलेले आहेत। आणि अशामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की 40 पेक्षा अधिक जागांना जे आहे अंतिम निकालाच्या अधीन जे आहे ते ठेवता येईल। इतकंच नव्हे तर जे आपण सांगितलं त्यानुसार 50% आरक्षण मर्यादा जी आहे ती काटेकोरपणे जी आहे ती लागू करण्यात यावी असं देखील एक त्यांनी निरीक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। इतकंच नव्हे तर ओबीसीच्या लोकसंख्येच्या तुलनेत ते अपुरं ठरू शकतं का असा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे हा देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये अजून काय बदल होतील 21 तारखेला हे तर पाहणं महत्त्वाचं असेल, पण त्यापूर्वी 31 जानेवारीच्या आधी निवडणुका होऊ शकतात आणि मुळात निवडणूक आयोग हे लवकरात लवकर आपले कार्यक्रम जे आहेत ते देखील जाहीर करू शकतं। सिद्धेश, पण जर शुभम आपण बघितलं असेल तर याच दरम्यान सत्ता संघर्षाची सुद्धा सुनावणी असल्याचं बोललं जातं, मग हा कुठेतरी योगायोग आहे असं तर बोललं जात आहे का? अर्थातच आजपर्यंत ज्या सुनावण्या पार पडलेल्या किंवा तारीख पे तारीख जी येत होती त्यामुळे नेमकं काय होईल किंवा सुप्रीम कोर्ट काय म्हणेल याचा एक अंदाज लावणं जो आहे तो कठीण जात होतं। आणि अशामध्येच आज सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने सांगणं की तुम्ही निवडणुका घेऊ शकता हे एक थोडंसं आश्चर्यकारक आहे आणि एक महत्त्वाचा दिवस महाराष्ट्रासाठी मानला जाईल। आणि त्यामुळेच निवडणुका या तर जाहीर होतीलच, पण नेमकं सुप्रीम कोर्टाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या विचारांमध्ये काय सुरू आहे असा प्रश्न जो आहे तो अजून देखील कायम आहे। कारण की 21 तारखेला सुनावणी होणार आहे आणि ज्या 2 महानगरपालिकांच्या बद्दल निरीक्षण आलेलं आहे की 50 पेक्षा जास्तची मर्यादा जी आहे ती ओलांडल्या गेली आहे त्यावर देखील ते काय सांगतात आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील टांगती तलवार जी आहे ती अजून कायम आहे। एकीकडे निवडणुका जाहीर होणं किंवा घेण्यासाठी सांगणं किंवा जाहीर करण्यासाठी सांगणं आणि मात्र दुसरीकडे 21 जानेवारीची तारीख देणं, याच्यावर राज्याच्या राजकारणाचे अनेक समीकरणं जे आहेत ते अवलंबून आहेत। येणाऱ्या काही वेळात महत्त्वाच्या पत्रकार परिषदा या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। प्रत्येक पक्ष आपली भूमिका जी आहे ती देखील मांडताना दिसून येणार आहे। अशामध्येच वोट चोरी नक्की शुभम, मी तुला थोडंसं थांबवतो। त्यामुळे न्यायालयानं स्पष्टोक्ती दिलेली आहे, ठरलेल्या वेळेतच या निवडणुका येणार असल्याचं सुद्धा बोललेलं जात आहे।